नमस्कार. कधी विचार केलाय अशा मंदिराचा जे सिमेंटशिवाय फक्त एकमेकात अडकवलेल्या दगडांनी बनलंय आणि तेही हजारो वर्षांपासून तसंच उभं आहे. आज आपण अशाच एका जवळजवळ विसरल्या गेलेल्या वास्तुशिल्पाच्या अद्भुत दुनियेत जाणार आहोत, गोंडेश्वर मंदिराच्या. आणि हे वाक्य अगदी बरोबर आहे. हे एक असं वास्तुशास्त्रीय रत्न आहे जे सहसा मोठमोठ्या टुरिस्ट लिस्टमध्ये दिसत नाही. म्हणजे बघा, जिथे मोठी मोठी पर्यटन स्थळं गर्दीने ओसंडून वाहत असतात, तिथे हे मंदिर अगदी शांतपणे उभं आहे. आणि जे कोणी इथपर्यंत पोचतं ना, त्यांना काहीतरी अनपेक्षित, काहीतरी खास शोधल्याचा आनंद मिळतो. तर मग चला या दगडात कोरलेल्या महाकाव्याची एक एक पानं उलगडूया. आपला प्रवास सुरू होतोय महाराष्ट्रातल्या नाशिकजवळच्या सिन्नरमधून. हो, या छोट्याशा शहरात काळाच्या कसोटीवर उतरलेलं हे स्थापत्यशास्त्राचं एक मोठं आश्चर्य दडलेलं आहे. या मंदिराचा इतिहास पाहिला ना, तर तो खूपच रंजक आहे. बघा, 12व्या शतकात यादव राजपुत्र राव गोविंदांनी याचं बांधकाम केलं. मग 1311 मध्ये दिल्ली सल्तनतचा मलिक काफूर आला. त्याच्या आक्रमणातूनही मंदिर वाचलं. आणि आज भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं याला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलंय. म्हणजे किती मोठा प्रवास आहे हा, आणि किती लवचिकता. ठीक आहे, तर आता या मंदिराच्या एका खूप खास गोष्टीबद्दल बोलूया. खरं तर याची सगळ्यात रंजक गोष्ट फक्त त्याचं वय नाहीये, तर त्याची रचना आहे. एक अत्यंत अद्वितीय आणि प्रतिकात्मक रचना. तर मग ही रचना नेमकी आहे तरी कशी? इथे एक शब्द महत्वाचा आहे, पंचायतन. पण पंचायतन म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर पंचायतन म्हणजे एकाच मुख्य मंदिराभोवती 4 कोपऱ्यांमध्ये 4 लहान मंदिरं, म्हणजे एकूण 5 मंदिरांचा समूह. आणि हीच ती खास गोष्ट आहे जी गोंदेश्वर मंदिराला इतरांपेक्षा वेगळं ठरवते. आता बघा, हे किती सुंदर आहे. अगदी मध्यभागी आहे भगवान शंकराचं मुख्य मंदिर, आणि त्याच्या 4ही कोपऱ्यांवर सूर्य, विष्णू, गणपती आणि पार्वती यांची लहान मंदिरं आहेत. म्हणजे ही फक्त एक इमारत नाहीये, तर हे जणू काही दगडात कोरलेलं एक ब्रह्मांड आहे. हिंदू धर्मातल्या प्रमुख देवतांना एकत्र आणून एक प्रकारचं वैश्विक संतुलन साधण्याचा हा प्रयत्न दिसतो. पण मग प्रश्न पडतो की 12व्या शतकातल्या कारागिरांनी हे सगळं केलं कसं? अशी रचना जी शेकडो वर्ष टिकून राहिली, याचं उत्तर दडलंय त्यांच्या अविश्वसनीय इंजिनिअरिंगमध्ये. या मंदिराची वास्तुकला 2 शैलींचं एक सुंदर मिश्रण आहे. एक आहे भूमिज शैली, जी उत्तर भारतातून आली, आणि दुसरी आहे आपली स्थानिक हेमाडपंथी शैली. म्हणजे भूमिज शैलीमुळे मंदिराला उंच शिखर मिळालं, आणि हेमाडपंथी शैलीमुळे चुना किंवा सिमेंट न वापरता दगड जोडण्याची ती खास पद्धत. आणि असा संगम खरंच खूप दुर्मिळ आहे. आणि बांधकामाची गंमत तर पहा, सगळा खेळ आहे स्थानिक दगडांचा. इथल्या कारागिरांनी काळ्या आणि गुलाबी रंगाच्या बेसाळ दगडांना इतक्या अचूकपणे कापलं आणि एकमेकांत बसवलं, म्हणजे अक्षरशः लॉक अँड की सिस्टम, की त्यांना सिमेंट किंवा चुना वापरायची गरजच पडली नाही. हे म्हणजे दगडातलं एक मोठं कोडं आहे, जे आजही अनेकांना अचंबित करतं. पण थांबा, या कारागिरांची प्रतिभा फक्त बांधकामापुरती नव्हती. ती आवाजाच्या विज्ञानापर्यंत पोहोचली होती. हो, आवाजाच्या. हे मंदिर जणू काही ऐकण्यासाठी बनवलं होतं. विचार करा, लहान बंदिस्त गर्भगृह, जाडजूड दगडी भिंती आणि वरती घुमटाकार छत, या सगळ्यामुळे काय व्हायचं तर मंत्रांचा आवाज तिथे घुमायचा, त्याचा नाद अनेक पटींनी वाढायचा, आणि त्यामुळे एक असं आध्यात्मिक वातावरण तयार व्हायचं जे आजही अनुभवता येतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला होता. उदाहरणार्थ, गर्भगृहातून पवित्र पाणी बाहेर जाण्यासाठी जी वाट आहे, तिला मकर प्रणाल म्हणतात. ती एका पौराणिक मगरीच्या आकारात आहे, जे गंगेचं वाहन मानलं जातं. म्हणजे अगदी ड्रेनेज सिस्टममध्येही कला आणि श्रद्धा होती. आत्ता वळूया या मंदिराच्या खऱ्या खजिन्याकडे. ते म्हणजे इथलं कोरीव काम. या मंदिराच्या भिंती म्हणजे साधे दगड नाहीत, तर त्या दगडात कोरलेल्या जिवंत कथा आहेत. स्थानिक लोकांमध्ये एक गोष्ट सांगितली जाते की हे मंदिर माणसांनी नाही बांधलं, तर ते एका रात्रीत जमिनीतून वर आलं. आणि खरं सांगायचं तर इथलं कोरीव काम इतकं अप्रतिम आणि गुंतागुंतीचं आहे की लोकांना असं का वाटलं असेल हे सहज समजू शकतं. या भिंती म्हणजे जणू एक दगडी आर्ट गॅलरी आहे. इथे आपल्याला काय काय दिसतं?
रामायण आणि महाभारतातले प्रसंग आहेत, स्वर्गातल्या अप्सरा आणि गंधर्व आहेत, ब्रह्मा विष्णू महेश यांची वेगवेगळी रूपं आहेत, आणि इतकंच नाही तर त्या काळातलं दैनंदिन जीवन आणि पौराणिक प्राणीही कोरलेले आहेत. हे सगळं पाहताना आपण शेकडो वर्ष मागे जातो. चला, तर मग इतक्या अद्भुत कलाकृतीचं आज काय झालं आहे आणि तिचं भविष्य काय आहे, हा प्रश्न आपल्याला आजच्या काळातल्या एका मोठ्या आव्हानाकडे घेऊन येतो, ते म्हणजे संवर्धन. हे समजून घेण्यासाठी अलीकडेच एक सर्वेक्षण करण्यात आलं. यात जवळपास 224 पर्यटक आणि जाणकारांशी बोलण्यात आलं की त्यांचा अनुभव कसा आहे आणि मंदिराला टिकवून ठेवण्यासाठी नेमकं काय करायला हवं. आणि या सर्वेक्षणातून एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली. हे जरी एक धार्मिक स्थळ असलं तरी जवळपास 29% लोक इथे फक्त शांतता आणि आरामासाठी येतात, तर 20% लोक ऐतिहासिक वारसा समजून घेण्यासाठी. म्हणजे ह्या जागेचं महत्त्व खूप व्यापक आहे. पण पर्यटकांनी काही समस्यांकडेही लक्ष वेधलं आहे. 80% अधिक लोकांना वाटतं की स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय आणि पार्किंग या 3 महत्त्वाच्या सुविधांमध्ये सुधारणा व्हायला हवी. म्हणजे या वारसाचं जतन करण्यासाठी या मूलभूत गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तर थोडक्यात सांगायचं तर परिस्थिती अशी आहे. एकीकडे या मंदिराचं ऐतिहासिक महत्त्व आणि त्याची हेमाडपंथी वास्तुकला ही त्याची प्रचंड मोठी ताकद आहे. पण दुसरीकडे सुविधांचा अभाव, प्रशिक्षित गाईड्सची कमतरता ही एक मोठी कमजोरी आहे. संधी भरपूर आहेत, पण पर्यटनासाठी स्पष्ट धोरण नसेल तर ते धोक्याचं ठरू शकतं. पण यात एक आशेचा किरण आहे. भविष्यात इथे बागा, व्यवस्थित पायवाटा, एक संग्रहालय आणि इतर सोयीसुविधा विकसित करण्याच्या योजना आहेत, जेणेकरून या जागेचा ऐतिहासिक महत्त्व जपत पर्यटकांना एक चांगला अनुभव देता येईल. आणि हे सगळं आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर आणून सोडतं. जे स्थान शांत, ध्यान आणि पवित्र ध्वनीसाठी बांधलं गेलं होतं, ते आजच्या मास टुरिझमच्या काळात आपलं मूळ स्वरूप, ती शांतता कशी टिकवून ठेवेल? याचं उत्तर खरं तर आपण सगळ्यांनी मिळून शोधायचंय.